वाशिम जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये यावर्षी कांदा बीजाची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली। अनुकूल वातावरणामुळे पिकांनी चांगली वाढ घेत फुलोरा अवस्थेत प्रवेश केलाय। त्यामुळे यंदा चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा शेतकऱ्यांना होती। मात्र मागील 3 दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे। फुलोरा अवस्थेत पावसाचा मारा झाला किंवा वातावरण अधिक ओलावा राहिला तर करपा, बुरशीसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते। याचा थेट परिणाम कांदा बीजांच्या उत्पन्नावर होऊन गुणवत्ता आणि उत्पन्न दोन्ही घटण्याची भीती आहे। आधीच बियाणे, खत, औषध आणि मजुरीचे वाढलेले खर्च यामुळे शेतकरी आर्थिक तणावात आहे। त्यातच अवकाळी पावसाचा फटका बसल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। माझं नाव अमोल गोवर्धनराव राऊत, राहणार नागी, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम। मी माझ्या शेतामध्ये 2 एकरामध्ये कांदा बियाणं सीड प्लॉट घेतलेला आहे। आता बियाणं कांदा सीड प्लॉट एवढ्या चांगल्या परिस्थितीमध्ये आहे, पण वरून हे असं ढगाळ वातावरण, त्याच्यामुळे खूप कठीण समस्या तयार झालेली आहे। याआधी सोयाबीन पण होतं, सोयाबीनच्या वेळेस पण पावसामुळे खूप जास्त पाऊस झाला, त्याच्यामुळे पण समस्येला सामोरे जायचं काम पडलेलं आहे। आणि आता हे ऐन शेवटच्या टप्प्यामध्ये का म्हणा, पण आता हे वातावरण तयार झालेलं आहे। त्याच्यामुळे आता समोर परिस्थिती काय तयार होईल काही सांगू शकत नाही आहे। कारण एवढं चांगलं पीक आज हाती येऊन राहिलेलं आहे, पण त्याला समोर जावंचं काम पडत आहे। कांदा बीज उत्पादनातून चांगला दर मिळेल या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत। अवकाळी पावसाचे संकट टळावे आणि हाती आलेले पीक सुरक्षित राहावे अशीच प्रार्थना वाशिम जिल्ह्यातील शेतकरी करीत आहे। प्रशासनानेही याकडे लक्ष देऊन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे। विजय चव्हाण, यावर्षी मी कांदा बीज लावलंय। कांदा बीज चांगलं आलेलं आहे सध्या, परंतु या ढगाळ वातावरणामुळं जो हातात तोंडाशी आलेलं पीक आहे ते जाण्याची भीती वाटत आहे। बाकी निसर्गानं साथ दिली तर होऊ शकते, परंतु आता वातावरणामुळं हे एवढा खर्च जो केला आहे कांदा बीजसाठी, तर असं वाटतं की थोडी भीती वाटते आहे की यावेळेस वातावरणामुळे आपलं पीक जाण्याची शक्यता आहे। वाया जाऊ नये अशी एक अपेक्षा आहे आणि तशी प्रार्थना आहे देवाला।